जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आताची सर्वात मोठी बातमी. भिलवडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात 5,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबी सांगलीच्या पथकाने शुक्रवार दिनांक 15 मे रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी पोलीस ठाण्यात धडक कारवाई करत पोलीस हवालदार संतोष गोविंदराव बेंबडे वय 47 यांना 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलाय. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराविरुद्ध भिलवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलीस कोठडी न घेता न्यायालयीन कोठडी मिळवून देणे आणि तपासात मदत करण्यासाठी पोलीस हवालदार बेंबडे यांनी सुरुवातीला 10,000 रुपयांची लाच मागितली होती. पडताळणी दरम्यान ही मागणी 8,000 रुपयांवर निश्चित करण्यात आली. त्यापैकी गुरुवार दिनांक 15 मे रोजी 5,000 आणि उर्वरित 2 ते 3,000 रुपये दुसऱ्या दिवशी अशी मागणी करण्यात आली होती. तक्रारदारानं याबाबत एसीबी सांगली कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. भिलवडी पोलीस ठाण्यासमोरील पोलीस रेस्ट रूमजवळ आरोपी संतोष बेंबडे यांनी तक्रारदाराकडून 5,000 रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकानं त्यांना रंगेहात पकडलाय. या प्रकरणी संतोष गोविंदराव बेंबडे पोलीस हवालदार भिलवडी पोलीस ठाणे यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले आणि पोलीस उप अधीक्षक यास्मीन इनामदार यांनी केलंय. तर या सापळा कारवाईत पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, किशोर कुमार खाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. नागरिकांना आवाहन. कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली येथे संपर्क साधावा. कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 023 23 73 095, हेल्पलाईन 1064 तसेच व्हॉट्सअप क्रमांक 940404 1064 वर तक्रार नोंदवता येईल.